Today's play activity is Copycat, which comes under the category of social and personal development of preschool student. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to understand one's feelings when someone copies and to imitate. For this we need the blocks and cat mask. How we have to play this activity? Children stand in a circle to play the copycat game. Make one child the copycat. He or she can wear a cat mask. When the cat makes an action like wiggling or his finger or stamping the floor, rest of the children must copy the action. Then the cat gives a mask to another child who wears the mask and become a new cat, whose actions others copy. Here one variation is possible. Ask children to sit on the floor in circle and give each child 4 blocks. Arrange 4 blocks in a pattern and ask children to copy the pattern. Discuss the feeling good when someone like what you are doing. Start with the simple patterns. कॉपीकॅट नावाची ही एक ॲक्टिव्हिटी आहे. मुलांचा सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये आपल्याला एक मांजरीचा मास्क बनवायचा आहे, जे मुलं चेहऱ्यावर घालून हा गेम खेळणार आहे. सगळे मुलं सर्कलमध्ये बसलेले आहे आणि एका मुलाला हे आपण मांजरीचं मास्क घालायचं आहे आणि मग तो मुलगा जशी मूव्हमेंट करेल तसं इतर मुलांनी करायचं आहे. म्हणजे जसं शेपटी हलवणे किंवा हातपाय हलवणे किंवा पाय जमिनीवर आदळणे किंवा कुठलीही ॲक्शन जो मुलगा करत असेल तशी ती ॲक्शन इतर मुलं कॉपी करतील आणि मग त्यानंतर दुसरा मुलगा हे मांजरचं मास्क घालेल आणि तो वेगवेगळे ॲक्शन करेल आणि इतर मुलांनी त्याला बघून तसंच करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण मुलांना काही 4 ब्लॉक्स देऊ शकतो आणि त्याचा मुलगा एखादा पॅटर्न बनवेल, कुठलाही एखादा आकार बनवेल आणि तसाच बघून इतर मुलांनीही तो पॅटर्न बनवायचा आहे. आणि ह्यानंतर आपण कुठलीही गोष्ट करत असेल आणि ती इतरांना आवडते आणि त्यावेळेस आपल्याला कसं वाटतं ह्या भावनांविषयी सुद्धा मुलांशी आपण बोलायचं आहे. म्हणजे आपण केलेली एखादी कृती किंवा आपण जे वागतोय ती गोष्ट जर इतरांना आवडली तर इतरांना आनंद होतो, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असतं, स्मित असतं आणि ही गोष्ट आपल्याला सुखावते. ही जी भावना आहे ही आपल्याला मुलांच्या मनात पेरायची आहे. म्हणजे काय तर दुसऱ्यांना आनंद होईल असं आपण वागायला हवं. म्हणजे मग त्यांना आनंद होतो, ते समाधानी होतात आणि परत त्यांच्यामुळे आपल्याला स्वतःलासुद्धा समाधान मिळतं, आनंद होतो. म्हणून आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे, कारण चांगलं मूल हे सगळ्यांना आवडतं. हा विचार आपल्याला मुलांच्या मनात पेरायचा आहे. ह्याच्यातून मुलांचा सामाजिक विकास होतो आणि परत त्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि त्याच्यासोबत ही एक ॲक्टिव्हिटी असोसिएट केलेली आहे. त्यामुळे या भावना आणि हे विचार मुलांशी आपल्याला बोलायचे आहे आणि हे सहज आपण घरीसुद्धा बोलू शकतो. आणि एखाद्या वेळेस मुलांनी कुठलं काही चांगली गोष्ट केली असेल किंवा चांगली कृती केली असेल तर नक्कीच त्याचं आपण कौतुक करायला हवं, जेणेकरून त्याला तो आनंद होतोच, परत ती कृती करण्याचा जो स्वभाव आहे तो वृद्धिंगत होतो.